आता मी रिंगणामध्ये उतरलो आहे. मी थोडा वयाने लहान आहे, पण अनुभवाने खूप मोठा आहे. चांगल्या एखाद्या उमेदवाराला पाणी पाजू शकतो एवढं तुम्ही नक्की. अपक्ष निवडणूक लढवत आहे. तुम्हाला नगराध्यक्ष पदासाठी कुठला उमेदवार चांगला वाटतो? काय वाटतं? नगराध्यक्ष पदासाठी आमची पसंती तर कन्हैयाभाई तिलार आहे, त्यांची आई. कारण म्हणजे कन्हैयाभाई तिला केव्हाही फोन जरी केला तर ते डायरेक्ट आपला फोन उचलतात आणि आपल्यापर्यंत जी अडचण आहे ती सोडवतात. प्रभाग क्रमांक 4 मधून आपण निवडणूक लढवत आहे. काय प्रतिसाद आहे? प्रतिसाद असा आहे की ज्या बी समजा सामान्य माणसांपाशी मी जातो ते सरळ सरळ म्हणतात की आम्हाला यावेळेस सर्वसामान्य जनतेतून जो कोणी उभा राहील त्यांनाच मतदान करायचं आहे. नाट्यमय घडामोडीनंतर निवडणुका लांबल्या. ह्या लांबलेल्या वाढीव वेळेमध्ये फायदा झाला की नुकसान झालं तुमचं? काय वाटतं? त्या वाढीव वेळेमध्ये आपलं भरपूर फायदा झालेला आहे. आपण ज्यांच्यापर्यंत त्या 3 दिवसामध्ये पोहोचलो नव्हतो त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि त्यांचा प्रतिसाद भरपूर चांगला आहे. तुमच्यासमोर तगड्या उमेदवाराचं आव्हान आहे. सतत 6 वेळेस नगरसेवक आहेत ते. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही विजयी होसाल? विजयी होण्याचा प्रयत्न तर करू आम्ही, पण तगड्या उमेदवार असं म्हणता येत नाही. त्यांच्या अगोदर कामं बघावं लागतात. त्यांनी कामं काय केले काय नाही, त्यांचे कामच नाही आहेत. भरपूर जण त्यांच्यावर नाराज आहेत. ते कोल आपल्याकडे येईल मला असं वाटते. त्यासाठी मी फॉर्म ठेवलेला आहे. काय नाराजी आहे? नाराजगी आता ती जनतेला सांगता येत नाही. जनता जे सांगेल ती नाराज त्यांचं बघू. अशी चर्चा आहे की ते कुठे एका मंदिराचं काम करून देतो असं म्हटले होते आणि नारळसुद्धा फुटलेलं नाही. आता ते प्रश्न त्यांचे होते. त्यांनी ते मंदिर बांधून देतो म्हणले होते. ते काय तेव्हा मी समजा खूप लहान असन. आत्ता मी रिंगणामध्ये उतरलो आहे. मी थोडा वयाने लहान आहे, पण अनुभवाने खूप मोठा आहे. चांगल्या एखाद्या उमेदवाराला पाणी पाजू शकतो एवढं तुम्ही नक्की. अपक्ष निवडणूक लढवत आहे. तुम्हाला नगराध्यक्ष पदासाठी कुठला उमेदवार चांगला वाटतो? काय वाटतं? नगराध्यक्ष पदासाठी आमची पसंती तर कन्हैयाभाई तिलार आहे, त्यांची आई. काय कारण आहे त्याची? कारण म्हणजे कन्हैयाभाई तिला केव्हाही फोन जरी केला तर ते डायरेक्ट आपला फोन उचलतात आणि आपल्यापर्यंत जी अडचण आहे ती सोडवतात. सीमा हाफिज, सुषमा बोड्डेवार इतरही तगडे उमेदवार आहेत. त्यांच्याकडून तुम्हाला विचारणा झाली नाही? आता विनवणी त्याचा तर प्रश्न नाही. उरला आमची आघाडी होती कॅतमोर साहेबासोबत. कॅतमोर साहेबानं वापस घेतलेला आहे फॉर्म आणि ते BJPत गेलेले आहेत. आघाडी होती पण आपण त्याच्यासोबत नव्हतो. कॅतमोर साहेबांनी तुम्हाला विश्वासात घेतलं होतं का जाताना तिकडे? नाही विचारलं नाही का? आम्हाला विचारलं नाही आहे. आम्ही त्यांच्यासोबत नव्हतो, पण आम्ही एकनिष्ठ राजसाहेबाचे असल्यामुळं आम्ही कुण्या पक्षाकडे गेलो नाही. भले आमच्या पक्षानं निवडणूक लढवली नाही तरीही आम्ही अपक्ष फॉर्म भरलेला आहे. प्रभागात काय प्रश्न प्रलंबित आहेत आपल्या? प्रभागामध्ये प्रश्न कचराचे आहेत आणि मेन म्हणजे घरकुलाचे आहेत. काही ठिकाणी त्या तिकडच्या साईडला येणे नाही लावल्यामुळं ते घरकुलं थोडे प्रलंबित आहेत. यापूर्वीचे नगरसेवक वसमत नगर परिषदेचे नगराध्यक्ष होते आणि इतरही मोठमोठे पदं त्यांना मिळाले होते. तरीसुद्धा प्रभागातील प्रश्न प्रलंबित आहे. काय वाटतं? ती त्यांची निष्क्रियता होती का? प्रश्न म्हणजे प्रलंबित असे आहेत की समजा आता हे निवडणूक जी लागलेली आहे ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर नाही आहे. ही निवडणूक फक्त पैशाच्या जोरावर चाललेली आहे. आता समजा यांनी जर का 10 लाख रुपये खर्च केले तर हे 30 लाख रुपये काढण्याच्या मार्गावर आहेत. यांचा विकासाचा मुद्दाच नाही कुठलाच. सतत त्याच प्रश्नावर निवडणूक लढवणे म्हणजे हे योग्य नाही. पाणी प्रश्न कचरा हे साहजिक आहे. त्यांच्या व्यतिरिक्त नगरपालिकेमध्ये समजा घरकुलाचं राहील त्याला 5,000 लागतात. कोणतं मृत्यू प्रमाणपत्र राहील त्याला 100 रुपये लागतात. तिथं तर कर्मचारीच उपस्थित नसतात. कोण घेतोय पैसे? कोण पैसे घेतं? आता ते पैसे घेतात ते सर्व जनतेला माहिती आहे. ज्यांनी घरं बांधलेले त्यांना विचारलं तर ते सांगू शकतील. समजा समोर आमच्या येऊन घराकडून एवढे घेतले. असा आरोप कोणीही करतं पण समोर येऊन सांगण्याची तयारी कोणाचीच नसते. असं का? आता ते त्यांचा प्रश्न राहिला. आपण समजा सत्तेत आलो तर हे प्रश्न नक्कीच सोडू.